वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण खूप आगळ्या अशा एक्झिबिशनला आलेलो आहोत। हे आहे पुण्यातला अगदी आगळं असं डॉग एक्झिबिशन। आता हे डॉग एक्झिबिशन कसं असतं, काय आहे हे तुम्हाला सगळं व्हिडिओच्या पुढे समजेल। पण ह्या एक्झिबिशनला जाण्यासाठी ना 50 रुपये इतकं तिकीट होतं। पार्किंग तिकीट वेगळं आहे आणि एंट्री फी वेगळी होती। 1 आणि 2 तारखेला हे एक्झिबिशन होतं फेब्रुवारीच्या। एक्झिबिशन मध्ये एंटर केल्या ना सगळ्यात पहिल्यांदा तर इथे काही स्टॉल लावले होते आणि मी ना लाईफ मध्ये फर्स्ट टाइम अशा कोणत्याशा डॉग एक्झिबिशनला वगैरे जाणार होते। आता ह्याला तुम्ही डॉगचं एक्झिबिशन म्हणू शकता किंवा डॉग शो सुद्धा म्हणू शकता किंवा डॉग कॉम्पिटिशन सुद्धा म्हणू शकता, कारण इथे ना बऱ्याच प्रकारच्या डॉगसाठीच्या ॲक्टिव्हिटीज होत्या। इथे ना पेट रिलेटेड खूप वेगवेगळे प्रोडक्ट सुद्धा होते जे तुम्ही तुमच्या पेटला फीड वगैरे करू शकता। आता हा जो समोरून डॉग चाललाय ना, असेच भरपूर सारे डॉग्स तुम्हाला आता ह्या एक्झिबिशन मध्ये किंवा डॉग शो मध्ये पाहायला मिळणार आहेत। हे अशा पद्धतीचे ना खूप वेगळे असे डॉग्स इथे होते आणि ना ह्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्पिटिशन सुद्धा इथे होते। इथे ब्लॅक जर्मन शेफर, व्हाईट जर्मन शेफर, गोल्डन रिट्रीव्हर, सालुकी, बीगल, लॅब्राडोर असे ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे डॉगचे खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून हे डॉग्स आणले होते। ह्या डॉगचं टेम्परेचर वगैरे सगळं ह्यांना मेंटेन ठेवावं लागत होतं, कारण ह्यातले बरेचसे असे डॉग्स होते ज्यांना खूप जास्त गरम वगैरे होत होतं। ज्यांचे हे डॉग्स होते ना त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या डॉग्सच्या खाण्याची पिण्याची अगदी व्यवस्थित सोय केली होती।
अशा पद्धतीने इथे डॉग शो होत होते। डॉगसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्पिटिशन्स होते आणि त्याच्यामध्ये ना जे काही डॉग्स विनर वगैरे होत होते त्यांना ट्रॉफी वगैरे सुद्धा मिळत होत्या। जे कोणी डॉग लवर्स आहेत ना, हे एक्झिबिशन किंवा हा डॉग शो ना खास त्यांच्यासाठी होता, कारण इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे डॉग्स तुम्हाला पाहायला मिळाले असते। मी हे अशा पद्धतीचं एक्झिबिशन किंवा अशा पद्धतीचं डॉग शो ना लाईफमध्ये फर्स्ट टाइमच अटेंड केला होता आणि खरंच ही सुद्धा एक वेगळीच गंमत आहे। खूप मजा आली हा शो अटेंड करताना। त्यानंतर आता हे जे डॉग्स दिसत आहेत ना, हे सगळे CID डॉग्स आहेत। अभी नेशनल कंपटीशन के लिए जाने वाले हैं लोग। इसका झिझक देखिए। बहुत बढ़िया। Bullmastiff Ken Corso, be ready at ring 2. स्पीड है। आपके सामने प्रस्तुत हो रहा है जगह सेशन एक्सप्लोजिव डिटेक्शन। Ken Corso exhibit number 68, 69, 70, 71, 72. Please report to waiting ring number 2. ये अभी सर्च किया, डिटेक्ट किया, सिग्नल दिया, आप बाद में देख सकते हैं। अभी सेकंड डॉग, अभी आपके सामने डॉग सूर्या। आपने देख लिया, उसे इंडिकेट कर दिया, अभी आपको दिखाया जाएगा एक्चुअली इसमें था क्या नहीं कुछ दिखाइए। आप सबको दिखा दीजिए इसमें क्या है। ये गन पाउडर और सेफ्टी बुक्स देख लीजिए। बहुत बढ़िया, तालियों के साथ इनका स्वागत होना चाहिए। बहुत बढ़िया। एक बार हम थोड़ा चेक करते देख लेते क्या है। हैंडलर उस तरफ मुंह कर खड़े नहीं, जो पीछे मुड़, एक बार फिर से कराएंगे। आता जे तुम्ही पाहिलं ना, ते CID डॉगसाठीचं डेमोन्स्ट्रेशन होतं। ते कसं रेस्क्यू करायला वगैरे हेल्प करतात ते सगळं त्यांनी तिथे दाखवलं होतं आपल्याला। आणि ते डॉग खूप जास्त ट्रेंड वगैरे असतात, ते बरोबर सगळं करतात आणि ते पाहायला खरंच खूप मजा आली। ते वालं सेशन खूप छान होतं। त्याच्यानंतर ना ह्या सगळ्या डॉगसोबत तुम्ही छान छान असे फोटोज वगैरे काढू शकता, त्यांना हात लावू शकता। आता मगाशी तुम्ही जे CID डॉग पाहिले ना, त्यातले हे 2 डॉग्स आहेत, त्यांना मी हात लावलं होतं। मला प्रचंड भीती वाटते, तरीसुद्धा मी यांच्या जवळ जाऊन यांना हात लावून आली होती। जे डॉग लवर्स आहेत ना, डॉग लवर्स, हे एक्झिबिशन लिटरली त्यांच्यासाठी होतं। आणि ना ॲक्च्युली आपल्या इथे असं काही एक्झिबिशन वगैरे असतं डॉगसाठी, पण हे मला माहितीच नव्हतं, आत्ता समजते। असे काही डॉग्स तर ना खूप जास्त क्यूट होते।
किती छान एक्झिबिशन होतं. हे ना एकाच दिवसासाठी होतं. मला पण माहीत नव्हतं की अशा प्रकारचं काय एक्झिबिशन वगैरे असतं डॉगसाठीचं. पण ना हे खरंच खूप छान होतं. तुम्हाला जर संधी भेटली ना तर तुम्ही नेक्स्ट इयर एक्झिबिशनला या, पण नक्कीच या. कसलं कमाल एक्झिबिशन होतं. मला ना खरंच खूप आवडलं. 50 रुपये फक्त तिकीट होतं, पण 50 रुपयाच्या मानाने इतकं काय शिकायला नाही, इतकं काय बघायला भेटतं. एवढे वेगवेगळ्या ब्रीड्स आहेत ना इथे डॉगच्या, खरंच भारी वाटते. ॲक्च्युली ना मी इथे विचारलं, सो आत्ता मला समजलं की हे एक्झिबिशन ना 2 दिवसासाठी होतं. म्हणजे सॅटर्डे संडे होते, 1 फेब आणि 2 फेबला. आज 2 फेब आहे आणि मी आज इथे आले होते. इथं आल्यानंतर मला समजलं की 2 दिवसासाठी हे एक्झिबिशन होतं. पण ना हे असं डॉगचं काही एक्झिबिशन असतं हे मला आत्ता समजलं. आणि सिरियसली हे वाला एक्झिबिशन खूप जास्त सुंदर आहे. काहीतरी युनिक आहे याच्यामध्ये. म्हणजे एवढे डॉगचे ब्रीड्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील ना, खरंच भारी वाटतंय. हा डॉग शोचा एक्सपिरियन्स ना खरंच खूप छान होता. मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं काहीतरी एक्सपिरियन्स केलं होतं. तुम्हीसुद्धा इथे गेला होतात का मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओच्या थ्रू मला जेवढं तुमच्यासोबत शेअर करता येईल ना तेवढं मी शेअर करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.